नमस्कार शेतकरी बंधूंनो. ॲग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट संचलित कृषी विज्ञान केंद्र बारामती, कृषी ॲप व राष्ट्रीय अजैविक ताण व्यवस्थापन संस्था बारामती आयोजित आजच्या परिसंवादामध्ये मी तेजस्विनी उपाध्याय सर्व शेतकरी बांधवांचं स्वागत करते. कृषी कॅपच्या माध्यमातून आपण नेहमीच वेगवेगळ्या परिसंवादाचे आयोजन करत असतो. तसेच मागच्या 1-2-3 महिन्यात आपण वनशेती उपयुक्त अशा परिसंवादाचे आयोजन केले होते. तर आपले मार्गदर्शक जे डॉक्टर संग्राम चव्हाण, शास्त्रज्ञ वनशेती, राष्ट्रीय अजैविक ताण व्यवस्थापन संस्था येथे कार्यरत आहे. त्यांनी आपल्याला मागच्या 1-2-3 महिन्यात असे हे उपयुक्त असे परिसंवाद शेतकरी बांधवांसाठी कृषी कॅपच्या माध्यमातून दिले आहेत. साधारण 1 मार्च रोजी आपण एक चंदन ओळख शेतीची हे परिसंवाद घेतलं होतं. 12 जून रोजी मिलिया डुबिया लागवड तंत्रज्ञान याविषयी संपूर्ण माहिती घेतली होती. तसेच 25 मार्चला सागवान लागवड संदर्भात ही आपण माहिती घेतली आहे. हे सगळं परिसंवाद आपण कृषी कॅपच्या फेसबुक पेजवर बघू शकता किंवा कृषी कॅपच्या जे युट्यूब चॅनल आहे त्यावर हे सर्व परिसंवाद आपणासाठी उपलब्ध आहेत. तसंच आपण आजच्या परिसंवादामध्ये आपण महोगनी वनशेती व्यवस्थापन याची संपूर्ण माहिती घेणार आहोत. तर डॉक्टर संग्राम चव्हाण यांना विनंती करते की आजच्या परिसंवादाला सुरुवात करावी. शेतकरी बांधवांचे काही प्रश्न असतील तर त्यांनी ते कमेंटद्वारे सादर करावेत. ओके, आभार आहे मॅडम तुमचा. नमस्कार शेतकरी मित्रांनो, परत एकदा मला कृषी कॅपच्या माध्यमातून आपणाशी बोलण्याची संधी मिळत आहे. या संधीमध्ये मी आज थोड्याशा वेगळ्या विषयावरती, म्हणजे याच्या आधी आपण भरपूर सागवान पाहिलं, नंतर मेल्या डुबिया पाहिला असेल आणि चंदन पाहिला असेल, तर याच्याबद्दल आपण सखोल असं मार्गदर्शन केलं आणि शेतकऱ्यांना याच्या लागवडीसाठी प्रोत्साहित देखील केलं. आज आपण महोगनी या वनशेतीचं व्यवस्थापन ह्या विषयावरती बोलणार आहोत. महोगनीच वरती बोलण्याचं एक कारण असं आहे, जर सगळ्यांना जर माहित असेल तर पाठीमागच्या 3-4 वर्षामध्ये महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणावरती महोगनीची लागवड करण्यात आली गेलेली आहे. आपण जर बघितलं, महात्मा गांधी रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून सामाजिक वनीकरणने त्याच्यामध्ये जवळजवळ 40-45 पेक्षा जास्त प्रजाती आहेत ज्याच्यामध्ये आपल्याला सबसिडी, आर्थिक सपोर्ट मिळतो किंवा सबसिडी मिळते. त्याच्यामध्ये महोगनी हा देखील एक वृक्ष आहे. बाकी 40-50 झाडं असताना देखील महोगनीची मोठ्या प्रमाणामध्ये लागवड झालेली आहे. तर आज मी ज्या लोकांनी महोगनीची लागवड केलेली आहे तर त्यांना ती कंटिन्यू करायचीच असेल तर त्याच्यासाठी शास्त्रीय पद्धतीने, कारण की त्याच्यामध्ये येणाऱ्या भरपूर अडथळे असे आहेत, त्या अडथळ्यांवरती मी बोलणार आहे की महोगनी लावल्यानंतर काय केलं पाहिजे. तर मी कोणालाही महोगनी लावण्यासाठी प्रोत्साहित करत नाही. परत एकदा मी सांगतो, मी फक्त एका विषयावरती बोलतोय की ऑलरेडी ज्या लोक लावतायत किंवा लावणार आहेत त्यांना त्याबद्दल मी माहिती देण्याचा प्रयत्न करतोय, जेणेकरून जे काही लागवड ते करतायत फॉरेस्ट डिपार्टमेंटच्या माध्यमातून त्यांना चांगल्या मोठ्या प्रमाणात सबसिडी अवेलेबल आहे. त्या सबसिडीचा वापर करून त्यांना लागवड करायची आहे किंवा ऑलरेडी त्यांनी केलेली आहे आणि त्यांना काही प्रॉब्लेम्स किंवा काही गोष्टी क्लॅरिटी नाही, त्या गोष्टींवरती मी क्लॅरिटी करणार आहे. तर मी माझी करतो. मॅडम एकदा सांगा, स्क्रीन शेअर होते का आणि स्लाइड्स मूव्ह होतात का? हॅलो मॅडम. हॅलो, एकदा सांगता का मॅडम? हो सर. ओके, स्लाइड्स मूव्ह होत आहेत ना? नाही, स्लाइड दिसत नाही. हा, दिसतात सर स्लाइड. मूव्ह होते पुढे जातात? हो सर. ओके, थँक्यू मॅडम, थँक्यू. मॅडम सांगा, जर काही इश्यू आला तर सांगा तुम्ही एकदा मध्ये. यस सर. ओके, तर आपण महोगनीवरती पाहणार आहे. महोगनी हे तसं टिंबर फॅमिली जर म्हणलं, जगामध्ये भरपूर असे वृक्ष आहेत जे वेगवेगळ्या कारणांसाठी आपण वापरतो. काही वृक्ष कागद निर्मितीसाठी असतील, काही प्लायवूडसाठी असतील, काही फर्निचरसाठी असतील. पण जगामध्ये जर तसं पाहिलं, जसं सागवान आपल्याला सगळ्यांनाच परिचित आहे, व त्याच प्रमाणात एक मेलिएसी म्हणजे नीम, आपला जो कडुलिंब आहे, कडुलिंबाचं जी काही कुटुंब आहे हे मेलिएसी नावाचं कुटुंब येतं. आणि ह्या मेलिएसीमध्ये सगळ्यात जास्ती जी झाडं आहेत, प्रजाती आहेत, त्या प्रजातींचा वेगवेगळ्या कारणांसाठी, म्हणजेच टिंबर असेल, फर्निचर असेल, त्याचबरोबर प्लायवूड असेल, पल्पवूड असेल, ह्याच्यासाठी मोठ्या प्रमाणात वापर होतो. आणि महोगनी ह्या सगळ्या मेलिएसी
परिवाराला महोगनी हे एक नाव पडलेलं आहे. मग ह्या महोगनीमध्ये असं नाही की फक्त महोगनी म्हणजे एकच झाड, तर याच्यामध्ये जवळजवळ वेगवेगळी झाडं या परिवारामध्ये येतात. आणि याच्यामध्ये परत 2 प्रकारच्या महोगनी आहेत. एक येते अमेरिकन महोगनी आणि दुसरी येते आफ्रिकन महोगनी. सध्या अमेरिकन महोगनी आणि आफ्रिकन महोगनी याच्यामध्ये आपण बघू. ह्या दोन्ही महोगनी भारतामध्ये लावल्या जातात, पण या दोन्ही महोगनी भारतातल्या स्थानिक वृक्ष प्रजाती नाहीत. ह्या सर्व प्रजाती बाहेरच्या आहेत. अमेरिकन महोगनी म्हटलं की त्याच्यावरती नाव येते अमेरिकन. हे अमेरिका ह्या खंडातली हे झाड आहे, याचं उगमस्थान तिथं आहे आणि तिथून आलेलं आहे. याच्यामध्ये स्वीटेनिया महोगनी, या अमेरिकन महोगनीमध्ये परत 3 वेगवेगळ्या महोगनी येतात. आणि दुसरं आहे आफ्रिकन महोगनी. आफ्रिकन महोगनी म्हणजे जे आफ्रिकेमध्ये आहे ते. आता ह्या दोन्हींचा फरक काय, किंवा ह्या दोन्हींना नक्कीच बाजारात किंमत आहे का? आपण जर बघितलं आंतरराष्ट्रीय बाजारपेठेबद्दल जर आपण बघितलं तर खाया म्हणजेच आफ्रिकन महोगनीला मोठ्या प्रमाणात मागणी आहे. आणि आफ्रिकन महोगनीची मागणी एकदम म्हणजे आपल्या पाठीमागच्या 100-200 वर्षांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये जे काही मोठे मोठे वृक्ष होते त्यांची हार्वेस्टिंग झालेली आहे. आता बऱ्यापैकी कमी प्रमाणात हे वृक्ष जंगलामध्ये अवेलेबल आहेत. त्याच्यामुळं ह्या वनस्पतींच्या लागवडीसाठी प्रयत्न करत आहेत. इंडोनेशिया असेल किंवा इव्हन ब्राझील असेल, आफ्रिकेचे काही कंट्रीज असतील, इथं मोठ्या प्रमाणात यांची लागवड केली जाते. तसंच आफ्रिकन महोगनीची संख्या कमी झाली, त्यामुळं आफ्रिकन महोगनी सारखीच दिसणारी दुसरी महोगनी जी आहे ती अमेरिकन महोगनी आहे. आणि ह्या अमेरिकन महोगनीचे देखील जे लाकूड आहे ते वेगवेगळ्या उपयोगासाठी आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये वापरलं जात आहे. जर आपण बघितलं याच्यामध्ये ऍक्च्युली सहसा लोकांना हे फरक माहित नाहीत. सगळ्यांना वाटतं की आफ्रिकन महोगनी, पण आफ्रिकन महोगनी म्हणजे खाया येतं आणि अमेरिकन महोगनी म्हणजे जे आता सध्या आहे. पण महोगनी ह्या मेन कुळामध्ये भरपूर काही झाडं आहेत, त्यातली ही काही ठराविक झाडं आहेत. अमेरिकन महोगनीलाच ट्रू महोगनी म्हणजे ही खरीखुरी महोगनी जी आहे ती अमेरिकन महोगनीला म्हणलं जातं. ह्यामध्ये 3 प्रजाती येतात. एक पहिली प्रजाती आहे स्वीटेनिया मॅक्रोफिला. ही आहे लांब पानाची महोगनी जी सरळ वाढते, उंच जाते आणि मोठ्या प्रमाणामध्ये बाजारपेठेमध्ये ह्या प्रजातीचं लाकडाला मागणी आहे. जर आपण बघितलं तर आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये मोठ्या प्रमाणात आहे. भारतामध्ये जर पाहिलं तर वेस्ट बेंगॉलमध्ये, पश्चिम बंगालमध्ये या महोगनीची लागवड सर्वप्रथम झाली. त्याचबरोबर मोठ्या प्रमाणामध्ये हे तिथं लागवड केली जाते. त्याच्यानंतर एक येतं स्वीटेनिया महोगनी म्हणून, याला लहान पानांची महोगनी म्हणतो किंवा वेस्ट इंडियन महोगनी म्हणतो. सहसा लोकांना वाटतं की ही जी महोगनी आहे ती स्थानिक महोगनी आहे, कारण की याच्यामध्ये इंडियन हे नाव आहे, पण हे वेस्ट इंडियन महोगनी म्हणून आहे. आणि जी तिसरी आहे ती स्वीटेनिया ह्युमिलिस, ह्याला छोटी म्हणजे बुटकी महोगनी किंवा डॉर्फ महोगनी म्हणलं जातं. तर जी लहान पानाची महोगनी आहे ती आपल्या इथं जिथं रोड साईड प्लांटेशन आहे तिथं तुम्हाला मोठ्या प्रमाणात मिळेल, कारण की याची जो क्राऊन आहे म्हणजे छत आहे ते मोठ्या प्रमाणात वाढतं आणि त्याची चांगली सावली मिळते. तसंच आजकाल महोगनी म्हणून किंवा आफ्रिकन महोगनी म्हणून लांब पानाच्या महोगनीची मोठ्या प्रमाणामध्ये लागवड महाराष्ट्र असेल, गुजरात असेल, त्याचबरोबर काही भाग हरियाणा, पंजाबचा, कालच मी एका ग्रुपवरती बघत होतो, मोठ्या प्रमाणामध्ये लागवड पंजाब हरियाणाच्या भागामध्ये ह्या महोगनीची झालेली आहे. तसंच जी आफ्रिकन महोगनी आहे, जसं आपल्या अमेरिकन महोगनीमध्ये 3 महोगनीज येतात, तसं आफ्रिकन महोगनीमध्ये दुसऱ्या 5 महोगनी येतात. पण ह्या 5 महोगनीपैकी खाया सेनेंगेलेन्सिस ह्या नावाची जी महोगनी आहे त्या महोगनीला व्यापारी दृष्ट्या भरपूर मागणी आहे आणि चांगल्या प्रकारचं याचं लाकूड येतं. आता हे काही फोटोज आहेत जे आपल्या इथं आहेत. आता हे तुम्ही पाहू शकता, खाया सेनेंगेलेन्सिस हा सोलापूरचा फोटो आहे. ह्या महोगनीला म्हणायचं आफ्रिकन महोगनी आणि ह्याच्यातलीच दुसरी आफ्रिकन महोगनी आहे खाया अँथोटिका. आता तुम्ही हा जो दुसरा फोटो बघताय, बारामतीमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी जिथं कॉलेजेस आहेत, शाळा आहेत, रोड साईड आहे, इथं मोठ्या प्रमाणात ह्या महोगनींची लागवड झालेली आहे. खाया सेनेंगेलेन्सिसची भरपूर कमी प्रमाणात, पण तुम्ही तामिळनाडू, केरळ ह्या भागांमध्ये गेला किंवा झारखंडचा काही भाग असेल, पश्चिम बंगालचा काही भाग असेल, मोठ्या प्रमाणात जी लागवड झालेली आहे ती खाया सेनेंगेलेन्सिस याची झालेली आहे. त्याचबरोबर ह्या दुसऱ्या महोगनी आहेत, आपण जास्त काही पाहणार नाही, ह्या भारतामध्ये सहसा नाहीत आणि ह्या ज्या आहेत त्या आफ्रिकेच्या वेगवेगळ्या आयव्होरेन्सिस आहे, ग्रँडिफोलिया म्हणून आहे. त्याचबरोबर सगळ्यात ह्या 5 महोगनींपैकी महत्वाची महोगनी जी आहे ती खाया सेनेंगेलेन्सिस आहे. पण आपण याच्याबद्दल पाहणार नाही. आता आपण जे बघणार आहोत ते अमेरिकन महोगनी ह्या वृक्षाबद्दल बघणार आहोत. पहिला जो फोटो आहे, माझा कर्सर
जिथं फिरतोय मी त्याला थोडं हे करतो. सॉरी. आता लाल केलेला जो पहिला फोटो आहे याच्यामध्ये लांब पानाची मोहगणी आहे, ज्याला आपण स्विटेनिया मॅक्रोफायला म्हणतो. दुसऱ्या याच्यामध्ये छोट्या पानाची मोहगणी आणि तिसरी ह्युमिलिस म्हणून आहे, ज्याला डॉर्क मोहगणी म्हणून ओळखलं जातं. तर आपल्या इथं जी मोठ्या प्रमाणात जी सध्या जी लागवड झालेली आहे ती स्विटेनिया मॅक्रोफायलाची झालेली आहे. पण बऱ्यापैकी मी जी काही माहिती मेलिया डुबियासाठी सांगितली किंवा तर ती बऱ्यापैकी त्याच प्रकारची माहिती आहे, पण याच्यामधल्या रोगराई वगैरे काही वेगळ्या गोष्टी आहेत. याचा जो नेचर आहे वाढण्याचा तो वेगळा आहे. तर याच्यामध्ये तुम्ही बघू शकता लहान पानाची आणि मोठ्या पानाची मोहगणी. तर मोहगणीची वनशेती करताना आपण काही याची इतिहास बघणार आहोत. याची सर्वप्रथम जी लागवड करण्यात आली ती सर्वप्रथम लागवड वेस्ट बेंगॉल मधल्या रॉयल बोटॅनिकल गार्डन इथं वेस्ट इंडिज मधून 1795 साली बिया आणून पोर्तुगीजांनी बऱ्यापैकी याची लागवड तिथं केलेली आहे. त्याचनंतर 1872 मध्ये म्हणजे जवळजवळ एक 80 ते 90 वर्षानंतर केरळमध्ये मोहगणीची लागवड फॉरेस्ट डिपार्टमेंटनं म्हणा यांनी चालू केली. आता ह्याच्यामध्ये हे आपण आता फोटो काही बघणारच आहोत. तर ह्या वृक्षाचं महत्व काय आहे? बऱ्यापैकी आता गेल्या 5-6 वर्षामध्ये बघा, मी परत एकदा सांगतो, कोणत्याही म्हणजे वन महाविद्यालय असतील किंवा रिसर्च ऑर्गनायझेशन असतील, त्यांनी कोणालाही सांगितलं नाही की ह्याची लागवड केल्यानंतर हे फायदे होतात. पण बऱ्यापैकी शेतकऱ्यांनी काही प्रायव्हेट कंपनींच्या मार्फत मोठ्या प्रमाणात लागवड केलेली आहे. कोणताही वृक्ष कधीही वाईट नसतो, फक्त सगळ्यांनी महत्वाचं गोष्ट आहे की त्या वृक्षाची लागवड कशासाठी केलेली आहे. आपल्या इथं आपण लावतोय कशासाठी? खरोखर हा वृक्ष प्लायवूडसाठी वापरला जातो का फलफूडसाठी वापरला जातो का बांधकाम व्यवसायामध्ये वापरला जातो का फर्निचर बनवण्यासाठी वापरला जातो, बोट बांधणीसाठी वापरला जातो? ह्या वृक्षाच्या ह्याच्यावरती म्हणजे त्याच्या आयुष्यमानावरती हे सगळे वेगवेगळे प्रकार आहेत. याचं लाकूड ह्याच्यामध्ये कुठलाच डाऊट नाही की याचं लाकूड जे आहे ते एकदम सर्वोत्कृष्ट लाकूड आहे. त्याचबरोबर थोडंसं पिंकिश कलरचं लाकूड येतं, थोडंसं रेडिश कलरचं लाकूड येतं. त्यामुळं जे काही फर्निचर वगैरे तुम्ही बघत असाल या फोटोमध्ये किंवा याच्यापेक्षा दुसरं देखील यानं बनवलं जातं. आणि पहिल्या काळामध्ये बऱ्यापैकी बोट बांधणीसाठी, जसं सागवान तर सगळ्यात जास्त वापरलं जायचं, पण त्याच्याबरोबरच बोट बांधणीसाठी ह्या मोहगणीच्या लाकडाची अजून देखील आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये तिकडं प्रत्येकाचे प्रायव्हेट बोट्स असतात. मग त्याच्यासाठी मोहगणीचं लाकूड मोठ्या प्रमाणात मागणी आहे. सध्या देखील भारताचं जर बघितलं, अशी कोणतीच प्रजाती नाही की ज्याची मागणी नाही. आपल्या इथं जवळजवळ 40 ते 50% जास्त आपण जो लाकूड आहे तो बाहेरून इम्पोर्ट करतोय आपल्या इथं, कारण की एवढं नाही. ग्रीन फेलिंग, जंगलातून ग्रीन फेलिंग बॅन झालेली आहे. त्याच्यामुळे जे काही नवीन आपल्याला प्रोडक्शन करायचं आहे ते आपल्याला त्याचं आर्थिकदृष्ट्या म्हणजे शेतीवरती लावूनच त्याचं प्रोडक्शन आपल्याला करावं लागणार आहे. तर मोहगणीच्या वृक्षाची आपण डिटेलमध्ये माहिती घेणार आहे. जनरली जे काही वृक्ष आहेत जे उंच वाढतात किंवा जे टिंबर म्हणून वापरले जातात किंवा फर्निचर म्हणून वापरले जातात ते सहसा जोमाने वाढणारे असतात. त्यांना जास्त सूर्यप्रकाश लागतो, ज्यामुळे त्या सूर्यप्रकाशाच्या स्पर्धेमुळे, एकमेकांशी होणाऱ्या स्पर्धेमुळे ते उंच उंच वाढतात. पर्जन्यमान यांना बऱ्यापैकी जास्त लागतं. हा मोहगणीचा जो वृक्ष आहे तो सदाहरित आहे, म्हणजे याची सहसा पानं झडत नाहीत. जरी झडत असतील ती कमी प्रमाणात झडतात. मेलिया डुबियासारखं आपण पाठीमागच्या वेळी पाहिलं की मेलिया डुबियाची बऱ्यापैकी नोव्हेंबर नंतर पानं संपूर्ण झडतात. तसं यामध्ये होत नाही. आंब्यासारखं आहे, थोडीफार पानं झडतात पण मोस्टली हे इव्हरग्रीन आहे. जिथं पर्जन्यमानामध्ये फ्लक्च्युएशन आहे तिथं बऱ्यापैकी हे पानझडीचे गुणधर्म दाखवतो. म्हणजे जर तिथं पाणी व्यवस्थित असेल तर हे सदाहरित आहे, पाणी कमी जास्त असेल तर मग ते सदाहरित न होता वानझडी होतं. सरासरी भारतामध्ये जर बघितलं, हा जवळजवळ 30 मीटरपेक्षा उंच वाढलेले वृक्ष आहेत. याचा खोडाचा व्यास जवळजवळ 1.5 मीटरपेक्षा जास्त असतो. अमेरिकेमध्ये हे ऍक्च्युली आपल्या इथं बाहेरून आणलेलं आहे, पण अमेरिकेमधला हा स्थानिक वृक्ष आहे. अमेरिकेमध्ये याची वाढ चांगल्या प्रमाणात होते. तसंच ह्या झाडाचा जो बुंदा आहे तो सरळ वाढतो, दंडगोलाकार होतो, गाठमुक्त वाढतो सुरुवातीला. तसंच ह्या झाडांचा मुकुट जो असतो तो अरुंद असतो, तो असा स्प्रेडिंग होत नाही. त्यामुळे याच्यामध्ये जर आपण, म्हणूनच याला शेतीमध्ये मोठ्या प्रमाणात लावलं जातं, जेणेकरून जास्तीत जास्त झाडं बसतील, कमी जागेमध्ये जास्त झाडं लावता येतील हे आहे. तसंच याच्या फांद्या ज्या असतात त्या दाट असतात. त्याचबरोबर ह्या झाडांची जी बाहेरील साल असते, बऱ्यापैकी जेवढे मोहगणीचे आहे, जरी खाया असेल किंवा हे मोहगणी असेल, याची बाहेरची साल खवलेयुक्त असते. थोडीशी जर साल आपण दगड किंवा काही मारलं तर त्याच्यामध्ये रेडिश टिंज कलर येतो. त्यांना आपण ओळखू शकतो की हे झाड
मोहगनीची आहे, पण कोणती मोहगनी आहे हे ओळखण्यासाठी छोट्या छोट्या गोष्टी, जसं पानांची रुंदी, जसं मी म्हटलं की लांब पानाची मोहगनी असते. बाकी मोहगनी आहे त्यांची पानं ह्या मोहगनी एवढी लांब नसतात. याची पानं सरासरी 12 सेंटीमीटर पेक्षा लांब असतात, सरासरी 2 ते 5 सेंटीमीटर रुंद असतात. तसंच बघितलं तर याची फळं बऱ्यापैकी सगळ्या मोहगनींची फळं इथं वरती दाखवल्याप्रमाणे आहेत, पण काही मोहगनींची फळं आपला जो क्रिकेट बॉल असतो त्याच्यासारखी गोल असतात, काही मोहगनींची फळं असे लंबाकृती असतात, अंडाकृती असतात. तर आणि ह्या फळांमध्ये साधारणतः 50 एक बिया तरी मिळतात. साधारणतः एप्रिल मे म्हणजे मार्च ते एप्रिल ह्या महिन्यामध्ये परिपक्व होतात आणि मे मध्ये ते बऱ्यापैकी झाडतात. आणि हे झाडल्यानंतर याच्यामध्ये जर्मिनेशन भरपूर चांगलं आहे, आपण बघणारच आहोत याचं जर्मिनेशन करता. याचं जर वितरण बघितलं, आता तुम्ही बघा, हा जो नेटिव्ह कलर दिसतोय तुम्हाला, पोपटी कलर, हा बऱ्यापैकी स्थानिक कलर आहे. म्हणजे हे जे आहे बऱ्यापैकी अमेरिकेच्या वेगवेगळ्या, उत्तर अमेरिका असेल किंवा दक्षिण अमेरिका असेल किंवा सेंट्रल अमेरिका असेल, ह्या भागांमध्ये हे नेटिव्ह आहे. त्याचबरोबर आपल्याला एक्झॉटिक रेंज तुम्ही बघा, कुठं थोड्याफार प्रमाणामध्ये आफ्रिकेमध्ये आहे, भारतामध्ये जवळजवळ भारतभर दाखवलेला आहे. भारताच्या शेजारील जे इंडोनेशिया, मलेशिया आहे, इथं पण याची लागवड होते. तर याचं वितरण याप्रमाणे आहे. तसंच याला आता हवामान कसं लागतं किंवा याला जी लागवडीसाठी माती कशी असते, कारण आपण बऱ्यापैकी बघतोय सध्या 3-4 वर्षाची झाडं हमखास कुठं ना कुठं आपल्याला बघायलाच मिळतात. ह्या झाडांच्या वाढीसाठी उष्णकटिबंधीय म्हणजे महाराष्ट्रात ज्या प्रकारचं हवामान आहे त्या प्रकारचं शुष्क प्रकारचं हवामान असेल तरी चालतं. सरासरी पर्जन्यमान 1000 ते 2500 मिलीमीटर असावं जर पाण्याची सोय नसेल. जर पाण्याची सोय असेल तर याच्यापेक्षा कमी पर्जन्यमान, साधारणतः 500 mm पर्जन्यमान असेल तरी चालेल, पण पाण्याची सोय पाहिजे. वार्षिक तापमान एव्हरेज आहे, पण जास्तीत जास्त 40-42 डिग्री पर्यंत, कारण की सध्या हरियाणामध्ये याची लागवड झालेली आहे. वेस्टर्न उत्तर प्रदेश म्हणजे मेरठ वगैरे जो पार्ट आहे सुलतानपूरचा, त्या सहारनपूरचा, त्या भागामध्ये मोठ्या प्रमाणात याची लागवड झालेली आहे. त्यामुळे ह्या ह्या तापमानामध्ये ते येतं. त्याचबरोबर हे विविध प्रकारच्या मातीमध्ये येतं. ज्या मातीची खोली चांगली आहे, सरासरी 1 मीटरचं खड्डा जिथं निघू शकतो अशा ठिकाणी ही मोहगनी आपण लावू शकतो. त्याचप्रमाणे पाणी फक्त जास्त दिवस साचून राहू नये. 6 दिवस, 7 दिवस, 8 दिवस, शेवटी 10 दिवसापर्यंत जर पाणी साचत असेल तर ठीक आहे, पण त्याच्यापेक्षा जास्त दिवस जर पाणी साचत असेल तर मग याच्यामध्ये अशा जमिनीमध्ये याची लागवड करणं सहसा टाळावं. मग वेगवेगळ्या प्रकारची मृदा याच्यासाठी चांगली आहे. त्याचबरोबर बघा, सध्या अतिशय खराब जमीन असेल किंवा पडीक असेल, मुरमाड असेल, मायरान असेल, ह्या जमिनीवरती वाढतं, पण जमिनीचा सामू साधारणतः न्यूट्रल असावा. म्हणजे 6.5 ते 7.5 इव्हन सरासरी 8 पर्यंत जरी असेल तरी चालेल. आणि त्या झाडाची म्हणजे त्या जमिनीची खोली म्हणजे खड्डा घेतल्यानंतर 1 ते 1.5 मीटरपेक्षा जास्त खड्डा जावा आणि तसंच पाण्याचा योग्य निचरा व्हावा. जर अशी मृदा असेल तर ती जमीन याच्या लागवडीसाठी चांगली आहे. रोप निर्मिती करताना आपण स्वतः देखील रोप निर्मिती करू शकतो किंवा काही नर्सरीज आहेत तिथं तुम्हाला रोपं मिळतील. याच्या रोपांसाठी 20, 25, 30 याच्या रुपयेपेक्षा जास्त रुपये देणे शक्य म्हणजे चांगलं नाही. याच्या जर चांगल्या बिया घ्यायच्या असतील तर केरळा फॉरेस्ट रिसर्च इन्स्टिट्यूटचं स्वतःचं बिया विकण्याचं त्यांचं सेंटर आहे, सीड सेंटर आहे. तिथं आपण मेल करून त्यांच्याकडे डिटेल्स घेऊ शकतो. साधारणतः 400-500 रुपये किलो येतात. याच्यामध्ये 2,000-2,500 ते 3,000 पर्यंत एका किलोमध्ये बिया येतात. त्यामुळे जरी तुम्ही 1 किलो जरी बिया घेतल्या तरी मोठ्या प्रमाणामध्ये रोपं तयार करू शकता. याला एक 12 तास किंवा एक 24 तास जरी तुम्ही थंड पाण्यामध्ये भिजत ठेवल्या, त्यानंतर थोड्याशा सावलीमध्ये सुकवून जर पॉलिथिन बॅग जर भरलेले असतील तर त्यामध्ये डायरेक्टली जरी आपण लावल्या तरी साधारणतः 8व्या ते 10व्या दिवशी तुम्हाला उगवलेल्या बिया दिसतील. साधारणतः 80 ते 90% पर्यंत आपल्याला याच्यामध्ये जर्मिनेशन मिळेल. आणि अशा प्रकारे 3 ते 4 महिन्याची रोपं म्हटलं तरी आपण लावू शकतो. पण सरासरी जे रोप आहे त्याचं जो बुंदा आहे किंवा त्याचं जे खोड आहे ते सरासरी आपल्या करंगळी एवढं किंवा मग पेन्सिल साईज एवढं तरी असावं. ते फिक्कट ब्राऊन कलरचं असावं, ज्या हिरवं जास्त नसावं, जेणेकरून ते लावल्यानंतर जमिनीमध्ये लावल्यानंतर किंवा जिथं आपल्याला लागवड करायची आहे तिथं लावल्यानंतर ते चांगल्या प्रकारे उगवून येईल. जसं मी सांगितलं, 1 किलोमध्ये 2 ते 2,500 हजारापर्यंत बिया असतात. 80 ते 90% उगवण क्षमता आहे. गादी वाफ्यावरील लावलेली रोपं लावू शकतो. गरजेचं नाही की 2 ते 3 मीटरचं रोप, कारण की सध्या जर तुम्ही बघितलं 2 ते 3 मीटरचं रोप 300 ते 500 रुपये इव्हन 600 रुपये पर्यंत नर्सरीवाले विकतात. आणि मोठं रोप लावलं म्हणजे ते लगेच कापायला येणार आहे असं होत नाही, कारण की ते मोठं रोप लावलं म्हणजे 3 ते 4 वर्षासाठी 3 वर्षाचं रोप सध्या लावलं तर त्याची मुळं आहे ती मुळं खुंटलेली असतात. त्यामुळे ते लावल्यानंतर रोप लगेच पिकअप घेत नाही. त्याच्यामुळे जेवढं 1 वर्षाचं रोप असेल किंवा 6 महिन्याचं रोप असेल ते खरोखर चांगलं आहे आणि ते लावलं तर ते व्यवस्थित वाढतं. त्यामुळं आपण असं 1 वर्षाच्या आतलंच रोप घ्यावं.
त्याच्यानंतर लागवड कशी करावी, जसं आपण सांगितलं की जमिनीमध्ये पाण्याचा निचरा योग्य होत असेल तर आपण लागवड करू शकतो. त्याचबरोबर ट्रॅक्टर माउंटेड आगर आहेत, त्यांना तुम्ही 1 मीटरचे खड्डे घेऊ शकता किंवा माणसांनी खड्डे काढू शकता किंवा जेसीबीने खड्डे काढू शकता. जिथं आपल्याला लागवड करायची म्हणजे शेतीमध्ये करायची आहे तर ते व्यवस्थित नांगराची नांगरणी करून घ्यावी. काय त्याच्यामध्ये हुमणी वगैरे असेल किंवा बुरशी वगैरे असेल तर ते कमी होईल, वाळवी कमी होईल आणि त्याचे खड्डे काढून साधारणतः आता लागवड करताना खड्डा हा कमीत कमी 60 सेंटीमीटरचा असावा, जास्तीत जास्त मोठा असेल तर चालून जाईल. आणि खड्डे हे उन्हाळ्यात काढल्यानंतर व्यवस्थित ते आपल्याला उन्हामध्ये शेणखत वगैरे टाकून भरून घेता येतात. सघन पद्धत. आता लागवड कशी करावी हा एक सगळ्यात महत्वाचा विषय आहे, कारण की जेवढ्या मोठ्या प्रमाणात लागवडी होत आहेत त्या एक तर 5 बाय 5 फुटांवरती होत आहेत किंवा 10 बाय 10 फुटांवरती होत आहेत. तर कमीत कमी 10 बाय 10 फुटांवरती लागवड करावी. 6 बाय 6 फुटांवरती किंवा 5 बाय 5 फुटांवरती लागवड करायची असेल तर शेतकऱ्याची तयारी असावी की 4थ्या-5व्या वर्षी त्याच्यामध्ये विरळणी करणे गरजेचं आहे. आपण बघणार आहोत की विरळणी का केली पाहिजे. तर साधारणतः 10 बाय 10 फुटांची लागवड असावी किंवा त्याच्यापेक्षा 12 बाय 10 असेल, 15 बाय 12 असेल तर हेच सगळ्यात चांगल्या लागवड आहे, जेणेकरून आपण त्याच्यामध्ये आंतरपिकं देखील घेऊ शकतो. ह्या पद्धतीमध्ये कोणत्याही एका पद्धतीनं तुम्ही खड्डे काढू शकता जी तुम्हाला सोयीस्कर आहे, जवळ आहे आणि पैशाच्या दृष्टीने देखील कमी आहे. त्याचबरोबर रोप सघन पद्धतीत का लावतात याचे पण देखील काही कारण आहेत. रोपांची एकमेकांबरोबर स्पर्धा होऊन उंची वाढावी. त्याचबरोबर तिथं सूर्यप्रकाश कमी यावा, जेणेकरून सूर्यप्रकाश जर जमिनीपर्यंत कमी पोहोचला तर तिथं तण वाढणार नाही. याच्यासाठी रोपं ही सघन पद्धतीने लावतात. पण ज्यावेळी आपण शेतीमध्ये ही रोपं लावत आहोत आपल्याला आंतरपीक घेणं गरजेचं आहे, कारण की आपल्याकडे जमीन तेवढीच आहे किंवा आपल्याला त्याच्यामधून काही ना काही एक्स्ट्रा इन्कम आपल्याला काही ना काही मिळालं पाहिजे. याच्यासाठी अंतर ठेवणं गरजेचं आहे. 10 बाय 10 फुटांचं अंतर ठीक आहे, पण ते देखील वर्षापर्यंतच ठीक आहे. त्यामुळं 12 बाय 10 असेल किंवा 14 बाय 10 असेल किंवा 15 बाय 12 असेल, 15 बाय 12 फुटांवरती जर लागवड केली तर चांगलीच गोष्ट आहे, जेणेकरून तुम्ही चांगल्या प्रकारे आंतरपिकं घेतात. ज्या शेतकऱ्यांना सघन पद्धतीमध्ये किंवा वनशेतीमध्ये लागवड करणं शक्य नाही त्यांनी आपल्या शेताच्या बांधावरती हे साधारणतः 10 ते 15 फुटांवरती याची लागवड केली जाऊ शकते. हे लागवडीचं अंतर कशावरती, साधारणतः हे जे वनशेतीमध्ये जे आपण लागवडी करतो याचं अंतर साधारणपणे उद्योगधंद्याची गरज म्हणजे आज मी ही झाडं किंवा कोणतीही झाडं लावत आहे ती कशासाठी लावत आहे, मी पेपर इंडस्ट्रीसाठी लावत आहो की मी पोलसाठी लावत आहे की मी प्लायवूडसाठी लावत आहे की मी फर्निचरसाठी लावत आहे. हे 3-4 प्रकारचे वेगवेगळे उद्योगधंद्यांची गरज आपल्या इथं कोणती गरज आहे हे सगळ्यात आधी बघणं गरजेचं आहे. की मी आज इथं तुम्हाला सांगतोय की मोहगनी बद्दल माहिती म्हणून उद्या तुम्ही गेलाय आणि मोहगनीची रोपं आणलेत आणि लावलेत असं कदापि करू नका. खरोखरच त्याच्याबद्दल व्यवस्थित माहिती घ्या. मोहगनीची लागवड करायची असेल पहिल्यांदा उद्योगधंदा आहे का नाही जवळ, नसेल जवळ तर नको त्या फंदात पडू नका. मी परत एकदा हे सांगतो, कारण की असं व्हायला नको की माझं लेक्चर ऐकून 4 लोकांनी लागवड केली आणि उद्या त्यांना विक्री करण्यासाठी कोण भेटलंच नाही. त्यामुळे मी फक्त ही माहिती तुम्हाला ह्याच कारणानं देत आहे. ऑलरेडी भरपूर हे जे फोटो आहेत ते सगळे शेतकऱ्यांच्या बांधावरचे फोटो आहेत आणि ऑलरेडी लागवड केलेली आहे, तर त्या शेतकऱ्यांना शास्त्रीय दृष्ट्या जे काही लावलेलं आहे त्याची व्यवस्थित काळजी घेणं, निगा राखावी याच्यासाठी ही माहिती देत आहे. तसंच आपल्या इथं मातीचा प्रकार काय आहे, मुरमाड जमीन आहे. मुरमाड जमीन असेल तर जास्त मोठ्या प्रमाणात जास्त अंतर ठेवणं गरजेचं नाही. अशा ठिकाणी तुम्ही 10 बाय 10 फुटांवरती लागवड करू शकता. तसंच आपल्याकडे पाणी किती आहे, पाणी जास्त असेल तर तुम्ही अंतर जास्त ठेवू शकता, कारण की तिथं पाणी आणि खतं असल्यामुळे झाडांची वाढ चांगली होते. आणि आपल्याला जर आंतरपिकं घ्यायची असेल तर 2 ओळीतील अंतर हे जास्तच असलं पाहिजे, जेणेकरून सूर्यप्रकाश व्यवस्थित जे काही आंतरपिकं लावणार आहे त्याच्यामध्ये जे धान्याचं घट आहे ती कमी होईल. ह्या गोष्टी कराव्या. साधारणतः आपण आता सध्या जून जुलै ज्यावेळी चांगला 100 ते 150 mm पेक्षा जास्त पाऊस पडतो त्यावेळी लागवड करावी. याच्यामुळे मे मध्ये साधारणतः खड्डे काढून ते व्यवस्थित भरून शेणखत साधारणतः 10 ते 15 किलो, निंबोळी खत 100 ते 150 किलो 150 ग्रॅम हे मिसळून व्यवस्थित खड्डा भरावा. खड्डा भरलेले असतील जिथं चांगला पाऊस झाल्यानंतर साधारणतः सायंकाळच्या वेळी किंवा जर पावसाचं ढगाळ वातावरण असेल त्या दिवशी तुम्ही खड्ड्याच्या बरोबर मधोमध तुम्ही ही रोपं लावू शकता. रोपं लावताना ते पिशवी व्यवस्थित फाडावी. त्याचा जो गट्टू आहे खाली मुळांचा तो डिसलॉज होऊ नये किंवा त्याच्यातली माती वगैरे अशी ही करू नये, जेणेकरून माती जर तो डिसलॉज झाला तर ते रोपं व्यवस्थित लागत नाही. त्याला पाणी देणं गरजेचं राहतं. रोपं लावल्यानंतर थोडं तरी पाणी गेलं पाहिजे. रोपं उंच असतील तर आपल्याला बांबूची काठी लावणं गरजेचं आहे, जेणेकरून वाऱ्याने वगैरे ते रोप वाकू नये किंवा त्याचा शेंडा वगैरे तुटू नये या गोष्टींची काळजी घ्यावी. तसेच लावल्यानंतर आपल्याला बुरशीनाशकाची थोडीशी त्याला ड्रेंचिंग केली पाहिजे किंवा कीटकनाशक टाकलं पाहिजे. आपल्या जमिनीचं आपल्याला माहित आहे, आपल्या जमिनीमध्ये हुमणी आहे का, आपल्या जमिनीमध्ये
जमिनीमध्ये वाळवीचा त्रास आहे का, आपल्या जमिनीमध्ये वेगवेगळ्या बुरशी आहेत का, आणि जरी नसतील तरी कमीत कमी एका झाडाला 250 ml ते 500 ml पर्यंत 22 बुरशीनाशक आणि कीटकनाशकाचं ड्रेंचिंग आळवणी घालावी. पहिल्या वर्षी ते ज्या आपण आळ्यामध्ये झाडं लावलेली आहेत त्याच्यामध्ये वेगळं असं काही तण उगवू नये, जेणेकरून त्यांची एकमेकांची कॉम्पिटिशन होऊन आपल्या झाडाची वाढ होणार नाही. ड्रीप इरिगेशन असेल तर खरोखर चांगलं आहे, जेणेकरून तुम्हाला तुमच्याकडे जे असणारा पाणी साठ्याचा सुयोग्य वापर करता येईल आणि ते गरजेनुसार आपल्याला वापरता येईल. जरी समजा पाणी नसेल तरी उन्हाळ्यात पहिल्या वर्षी कमीत कमी 15 दिवसातून एकदा तरी पाणी देणं गरजेचं आहे. नाहीतर मेजॉरिटी असं पाहतोय की शेतकरी सांगतात सर आमच्या झाडाचा शेंडा तुटतोय, तरी हे होऊ नये याच्यासाठी थोडीफार तरी पाणी पहिल्या वर्षी असणं गरजेचं आहे. एकदा 1-2 वर्ष झाल्यानंतर त्याच्या मुळांची वाढ चांगली होते आणि मुळांची वाढ चांगली झाल्यानंतर विशेष असं नाही, महिन्यातून एकदा जरी पाणी दिलं तरी चालून जातं. जर आपण वनशेतीमध्ये झाडं लावत असेल तर विशेष असं खत देण्याची गरज नाही, कारण की आपण जी काही आंतरपिकं घेणार आहेत त्या आंतरपिकाचा जो काही डोस आहे त्याच्यामध्ये 10% किंवा 15% जास्त टाकून त्याला खतं द्यावीत. आणि जर फक्त आपण आंतरपिकं घेत नाही, फक्त मोहगणीच लावलेला आहे, तर बांगडी पद्धतीनं असेल रिंग करून त्याच्यामध्ये 100 ते 100 ग्रॅम पर्यंतची NPK वगैरे आहेत ती द्यावीत. आणि जसं वय वाढेल तसं 100 ग्रॅमचं 125 ग्रॅम 150 ग्रॅम 200 ग्रॅम ह्या पद्धतीत त्यांना खतं द्यावीत. तसंच आता आपण लावतो रोपं, पण सगळ्यात महत्वाचं येतं की वनशेतीमध्ये छाटणी आणि विरळणी ह्या 2 ज्या क्रिया आहेत त्या शास्त्रीय पद्धती आहेत आणि ह्या शास्त्रीय पद्धतीनंच याची छाटणी होणं गरजेचं आहे. याचा अर्थ असा नाही आपण काय करतो सर्रास 90%, आता मी जवळजवळ 100 फार्मर बघितले असतील किंवा त्यांच्याशी माझं बोलणं झालं असेल, ते काय करतात, त्यांना वाटतं की जास्तीत जास्त खालच्या फांद्या काढल्या म्हणजे झाड सरळ उंच जातं. तर शेतकरी मित्रांनो असं कदापि होत नाही. झाड तुम्ही खालच्या फांद्या काढता, ऍक्च्युली त्याच्यामुळे तिथली हिरवी पानं काढता, हिरवी पानांमध्ये फोटोसिंथेसिस म्हणजे प्रकाश संश्लेषणाची क्रिया होते, जे झाड आपलं होतं आणि हे अन्न त्याच्या वाढीसाठी वापरतं. आपण त्याच्यामध्ये जर हिरवा भाग, हिरवी पानच जर ठेवली नाही तर ते झाड वाढणार कुठून, ते वाढणार कसं, ते किती प्रमाणात अन्न तयार करणार. तसंच ते जास्त फांद्या काढल्यामुळे शेंडा होतो एकदम मोठा, म्हणजे भरपूर मोठा होतो आणि ज्यावेळी वारं वगैरे येतं त्या वाऱ्यामध्ये तो शेंडा तुटतो. आणि वनशेतीमध्ये जी झाडं आपण प्लायवूडसाठी किंवा फर्निचरसाठी लावतो त्या झाडांचा शेंडा तुटल्यानंतर त्याचा काही उपयोग होत नाही, ते जळणासाठी योग्य राहतं. त्याचबरोबर आपण झाडांच्या खालच्या फांद्या काढताना कुऱ्हाडीनं कशाही काढतो किंवा कोयत्यानं सरळ त्याच्यावरती मारतो किंवा एखाद्या बांबूच्या काठीला विळा लावतो आणि त्या विळ्यानं आपण ते डहाळे काढल्यासारखं त्याला काढतो. या सगळ्या गोष्टींमुळे त्याच्यावरती इजा होते, त्याची साल निघते आणि ती साल निघल्यानंतर याच्यावरती एक कीटक आहे, एक आळी आहे, ती आळी त्या इजामधून आत जाते आणि त्याचा आतला सगळा गाभा खाऊन टाकते. आणि हा गाभा खाल्ल्यामुळे शेंडा मरतो आणि वरून झाड खालीपर्यंत वाळत येतं. आणि हे सर्रास होतंय, जवळजवळ 90% पेक्षा जास्त लोकांच्या शेतांवरती असं झालेलं आहे. त्यामुळं व्यवस्थित याच्यामध्ये जास्त छाटणी केल्यानंतर त्या कीटकाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात होतो आणि नाही केल्यानंतर कमी असतो. पण ती जर आपण छाटणीच जर केली नाही तर झाडांचं जे काही अन्न आहे ते सगळे फांद्या खातात आणि झाडांची वाढ व्यवस्थित होत नाही. तर हा देखील प्रॉब्लेम आहे. त्यामुळे शास्त्रीय पद्धतीनं छाटणी करणं गरजेचं. पण मी परत एकदा सांगेन, जर तुम्हाला शास्त्रीय पद्धतीने छाटणी करायची नसेल तर तुम्ही झाडाची कोणतीही छाटणी करू नका, त्या झाडाला तसंच वाढू द्या. नाहीतर झाडांची, आता आपण बघणारच आहोत फोटोमध्ये वेगवेगळ्या गोष्टी होतात. आता तुम्ही हे बघू शकता, हे आपल्या इथले केव्हीकेचे काय फोटो आहेत, हे शेतकऱ्यांना दाखवण्यासाठी आहेत आणि तिथं सावलीसाठी झाडं लावलेली आहेत. ह्या झाडांमध्ये तुम्ही बघा कशी फांद्या कशा वेगवेगळ्या आलेल्या आहेत आणि ह्याचा आपल्याला काहीच फायदा होत नाही. प्लायवूडसाठी आपल्याला जेवढं झाड सरळ उंच जाईल त्याच्यामध्ये चांगलं गाठमुक्त लाकूड जेवढं मिळेल तेवढं लाकूड ते चांगलं राहतं. आता याच्यामध्ये बघा, हे मी सागवानाचा फोटो दाखवतोय, कशी शेतकऱ्यांनी छाटणी केलेली आहे, त्याच्यामुळे याच्यामध्ये गाठ तयार झालेली आहे आणि ही गाठ तयार झाल्यानंतर ह्या लाकडाची किंमत जळणापेक्षा देखील कमी होते. हे जळाऊ लाकूड म्हणून देखील कोणी घेऊन जाणार नाही. तर ह्या गोष्टी होतात. त्यामुळं छाटणी करण्याचं महत्व आहे. छाटणी ही करावीच लागते, पण थोड्या प्रमाणात करावी लागते. कशासाठी करावी लागते? झाडांना सरळ वाढण्यासाठी मदत करतं. त्या ज्या काही फांद्या आहेत त्या मजबूत होतात, त्याच्यामध्ये अन्न पुरवठा व्यवस्थित होतो. त्यांना उद्योगधंद्यासाठी गाठमुक्त लाकूड लागतं, ते आपल्याला छाटणी केल्यानं गाठमुक्त लाकूड निर्मिती होते.
उच्च दर्जाच्या लाकूड उत्पादनासाठी शाखांची रचना अनुकूल असणं गरजेचं आहे. त्याचबरोबर आपण वनशेती करतोय, आपल्याला कमीत कमी सावली पडली पाहिजे खाली, जेणेकरून आंतरपिकं घेता आली पाहिजे. आणि ही आंतरपिकं व्यवस्थित घेण्यासाठी व्यवस्थित प्रमाणे छाटणी करणं खरोखर गरजेचं आहे. त्याचबरोबर काही झाडांवरती मृत झालेल्या फांद्या असतात किंवा निकृष्ट दर्जाच्या फांद्या असतात, ह्या फांद्या काढून टाकणं देखील गरजेचं असतं. अशामुळे आपल्याला छाटणी करावी लागते. तसेच छाटणी व्यवस्थित शास्त्रीय पद्धतीने केल्यानं जो काही रोग आहे त्याचा प्रादुर्भाव कमी होतो आणि हे शास्त्रीय दृष्ट्या प्रूव्हन झालेलं आहे. त्यामुळे कापणीच्या वेळी त्याचबरोबर जे काही आपण ते कापण्यासाठी प्रूनर्स आलेले आहेत मार्केटमध्ये, फाल्कन कंपनीचे भरपूर चांगले प्रकारचे प्रूनर आहेत, साधारणतः 300-400 रुपयाचे प्रूनर आहे, जेणेकरून तुम्ही त्या झाडाच्या कशी छाटणी करायची ते देखील मी येणाऱ्या स्लाइड्स मध्ये सांगणार आहे. आता हे बघा, शेतकऱ्याच्या इथला फोटो आहे, एक छाटणी न केल्यामुळे बघा खालूनच त्या झाडांचं स्प्राउटिंग झालंय. त्याला 3 फांद्या आहेत या झाडांना. मग या 3 फांद्या आहेत, मग यात 2 फांद्या आहेत सरासरी. ह्या 2 फांद्यांचा उपयोग काय? त्याचं जे अन्न आहे ते 2 फांद्यांमध्ये 2 खोडांमध्ये विभागलं जातंय. त्यामुळे आपल्याला जी साईज पाहिजे ती इथं मिळणार नाही. दुसरं, इथं बघा आता ह्या दुसऱ्या फोटोमध्ये जिथं माझा लाल कर्सर फिरतोय, ही मोठी फांदी आहे. ह्या फांदीचा ह्या झाडासाठी सध्या काहीच उपयोग नाही. त्यामुळे आपल्याला अशा फांद्या कापणं गरजेचं आहे. आणि संसाधनं जी आहेत म्हणजे जे अन्न आहे ते व्यवस्थित त्या झाडाच्या वेगवेगळ्या भागांमध्ये वितरित झालं पाहिजे आणि ते वितरित होण्यासाठी छाटणी करणं गरजेचं आहे. आता हे बघा, व्यवस्थित न छाटणी केल्याने, जर आपण छाटणीच केली नाही तर अशा फांद्या होतात आणि याचा काहीच उपयोग होत नाही. आपल्याला झाड हे सरळ उंच गेलेलं पाहिजे. छाटणी न केलेल्या फांद्या मोठ्या होतात, त्याच्यामध्ये गाठी तयार होतात आणि ज्यामुळे लाकडाची गुणवत्ता कमी होते. तसंच आपण ही प्लायवूडला जर आपण देत असेल तर प्लायवूडला ते विनियर्स निघत नाहीत किंवा तो लंबर निघत नाही. त्याच्यामुळे देखील त्याचा आपल्याला मग पैसे मिळत नाही. मग आपण म्हणतो की नाही, मी झाडं लावली, माझी झाडं 3 रुपये किलोने नेली, 4 रुपये किलोने नेली. आणि हे सर्रास सागवानामध्ये देखील असंच होतंय आणि बाकीच्या झाडांमध्ये देखील असंच व्हायला लागलं. तसंच आपण नुसतंच झाडाच्या फांद्या काढत जातो, जसं मी सांगितलं की विळा बांधतो एखाद्या बांबूच्या काठीला आणि ते ओढतो, जेणेकरून ते व्यवस्थित निघत नाही, तिथं इजा होते आणि ह्या इजेमुळे देखील झाडाची क्वालिटी कमी होते. आता हे बघा, हे फोटो आता तुम्हीच बघा, हे शेतकऱ्याच्या बांधावरचे फोटो आहेत. त्यांनी पाक त्या झाडाला वरतीपर्यंत त्याच्या फांद्या काढलेल्या आहेत. असं केल्यानं झाडं उंच वाढतात. हा एक शुद्ध म्हणजे तुमचा एक गैरसमज आहे. हा गैरसमज तुम्ही काढून टाका डोक्यातून. असं कधीच होत नाही. आपल्याला छाटणी ही शास्त्रीय पद्धतीने करावी लागते. हे असं केल्यानंतर आपण आपलंच नुकसान करतोय. याच्यामुळे झाडाला इजा होते, झाडाचा फांदा तुटण्याचे, शेंडा तुटण्याचे चान्सेस असतात, तिथं फॉर्किंग होतं, किडीचा प्रादुर्भाव होऊ शकतो आणि हे अशा प्रमाणे करणं जनरली आपण टाळावं. त्याचबरोबर हे बघा, आता काही शेतकरी कसे छाटणी करतात, इव्हन ते पण फोटो आहेत आपल्याकडे. शेतकरी आता झाडाचे पाक उंच पाक शेंड्यापर्यंत छाटणी करतात. इथं छाटणी करताना बघा कशी इजा झालेली आहे, साली निघलेल्या आहेत. याच्यातूनच मग किडा आत जातात आणि याचा आपल्या पैशांवरती म्हणजे जे काही इन्कम मिळणार आहे त्याच्यावर. आता हा एक फोटो याचा आहे, आपल्या सागवानाचा आहे. सागवानामध्ये एका शेतकऱ्याच्या बांधावरती मी फोटो घेतलेला होता. याच्यामध्ये त्यांनी छाटणी करताना त्या फांद्या किती ठेवलेल्या, जवळजवळ अर्धा फूट किंवा सरासरी 10 ते 15 फूट सेंटीमीटरच्या फांद्या ठेवलेल्या आहेत. हे असं देखील करणं चुकीचं आहे. एकतर एवढ्या मोठ्या फांद्या झाल्यानंतर कापणं चुकीचंच आहे. तुम्हाला फांद्या खरोखर कापायच्या असतील तर ती झाडाची एक उंची आहे. जर तुमचं झाड समजा 10 फुटाचा असेल तर जमिनीपासून 3 फुटापर्यंत किंवा जास्तीत जास्त 4 फुटापर्यंत काढाव्यात. त्याच्यापेक्षा जास्त फांद्या काढू नये. आता ह्या झाडामध्ये किती पानं राहिलेली आहेत तुम्हीच बघा, एकदम 3-1 फांद्या राहिलेल्या आहेत. मग ह्या झाडाची जी अन्नाची जी रिक्वायरमेंट आहे ती कुठून भरणार आणि कशी भरणार, फोटोसिंथेसिस प्रकाश संश्लेषण कशी होणार, ह्या गोष्टी खरोखरच गरजेच्या आहेत. आणि ह्या शेतकऱ्यांनी मोहगणीसाठी नाही तर बाकीच्या झाडांमध्ये देखील पाहाव्यात. तसेच छाटणीचे नियम सांगतो. मोहगणीमध्ये सरासरी सुरुवातीच्या 3 शेवटी 4 वर्षापर्यंतच, जास्त झालं तर 5 वर्षापर्यंत छाटणी करावी. पण सरासरी जर व्यवस्थित 2ऱ्या वर्षी ते 3ऱ्या वर्षी जर आपण थोडीशी छाटणी केली तर कोणत्याही प्रकारचा 4थ्या-5व्या वर्षी कसलीही छाटणी करायची गरज लागणार नाही. तसंच मोहगणीमध्ये वेळेवरती छाटणी केली पाहिजे. सरासरी समजा 2-3ऱ्या वर्षी आपण छाटणी केली, हा जो बोरर आहे तो 2ऱ्या वर्षी नंतर त्याच्यावरती अटॅक करायला लागतो आणि छाटणी जरी आपण व्यवस्थित नाही केली, इजा राहिली असेल तरी बोररचा हे होतो. पण छाटणी केल्यानंतर बोररचं प्रमाण कमी होतं. असं केरळमध्ये 1-2 स्टडी झाल्या, केरळमध्ये झालेत, इंडोनेशियामध्ये झालेत. इंडोनेशियामध्ये याची मोठ्या प्रमाणात लागवड आहे. ते असं सांगतायत जर आपण छाटणी शास्त्रीयदृष्ट्या करत असू तर साधारणतः ह्या बोररचा जो प्रादुर्भाव होतो तो लक्षणीयरित्या कमी होतो. तसंच अर्ध्या झाडाची म्हणजे जमिनीपासून फक्त अर्ध्यापर्यंतच फांद्या काढाव्या, त्याच्या वरच्या फांद्या काढू नये.
तसंच झाडाचा केवळ बघा 1/3 उंचीपर्यंत छाटणी करावी. याचा अर्थ छाटणी झाडाच्या 40% पेक्षा कमी केली पाहिजे. कोणत्याही परिस्थितीत 50% उंची म्हणजे साधारणतः 10 फुटाचं झाड असेल तर 6 फूट छाटणी करू नका. फक्त 4 फूट पर्यंतच करा आणि जर असं केलं तर व्यवस्थित झाडं मिळतील. आता हे बघा, आम्ही एका शेतकऱ्याला सांगितलं की इथं जी फांदी होती ती कशा फांद्यांची छाटणी करताना झाडाचा जो योग्य व्यास आहे तो साधारणतः 10 सेंटीमीटरचा व्यास असावा. म्हणजे साधारणतः 10 सेंटीमीटरची झाडं दुसऱ्या तिसऱ्या वर्षापर्यंत सरासरी होतात किंवा त्याहून अधिक असल्यामुळे छाटणी केल्यानंतर त्या झाडाला जास्त मोठ्या प्रमाणात इजा होत नाही किंवा गाठी देखील होत नाहीत. सॉरी, हा व्यास नाही, ही गोलाई आहे. झाडाची 10 सेंटीमीटर पेक्षा जास्त गोलाई नसावी. मोठ्या फांद्या उशिरा काढल्याने लाकडामध्ये गाठी तयार होतात. तसेच कीटक आणि रोगांचा प्रादुर्भाव वाढतो. तसंच झाडाच्या मुकुटामधील एकमेकांना घासणाऱ्या फांद्या म्हणजे तिथं जर घासणाऱ्या फांद्या असतील त्या एकमेकांच्या वाढीमध्ये अडथळा करतात. अशा फांद्यांची छाटणी करणं गरजेचं आहे. तर ह्या गोष्टी आपण लक्षात ठेवाव्या. तसंच बघा, हे देखील काही फोटो आहेत शेतकऱ्यांनी छाटणी केलेली आहे. आता हे उसामध्ये मोहगणी लावलेलं होतं, त्याच्यामध्ये इथं बघा सगळी सालच्या साल निघलेली आहे. तसंच तुम्ही दुसऱ्या फोटोमध्ये मधल्या फोटोमध्ये बघा, सर ही अयोग्य प्रकारची छाटणी केलेली आहे. छाटणीची वेळ जनरली आपल्या छाटणीची वेळ जानेवारी ते मे जो कोरडा शुष्क महिने असतात त्या महिन्यांमध्ये सर्वोत्तम असते, जेणेकरून त्यावेळी किड्यांचं प्रमाण कमी असतं. पावसाळ्यामध्ये छाटणी केल्यामुळे बुरशी लागण्याचा त्रास वाढतो. तसंच तो जो शूट बोरर आहे त्या शूट बोररचा अटॅक मोठ्या प्रमाणात होतो. त्याचबरोबर ह्यावेळी झाड जनरली सुप्तावस्था असतं आणि ज्यावेळी झाडाची सुप्तावस्था आहे त्याच वेळी छाटणी केल्यानं आपल्याला फायदा होतो. तसंच छाटणी करताना बघा, छाटणी करताना मगाशी मी दाखवलं की जास्त मोठी फांदी ठेवायची नाही. ते बरोबर त्याची त्या झाडाला आपण जसं आपल्याला कॉलर म्हणतो किंवा जो खांदा म्हणतो, जिथं झाडाच्या वरती बल्ब म्हणजे आता थोडासा उंच वाढलेला फुगवटा आलेला भाग आहे त्याच्यावरती करा. कारण तो जो फुगवटा आलेला जो भाग आहे हा बघा, इथं हा फुगवटा आलेला भाग आहे तो नैसर्गिक प्रोटेक्शन लेअर आहे. म्हणजे ह्या भागाच्या अलीकडे जर आपण घासून जर छाटणी केली जास्त तर तिथं इजा होण्याचा चान्स असतो. त्यामुळे त्याच्या शेजारी साधारणतः त्या झाडापासून 2 ते 3 सेंटीमीटर पर्यंत छाटणी करावी आणि छाटणी करताना जो काप आहे तो तिरका काप द्यावा. साल निघू नये, जनरली इथं साल निघते त्यामुळे साल निघू नये म्हणून वरती काप देण्यापेक्षा झाडाच्या फांदीच्या खाली आधी थोडासा काप द्यावा आणि मग वरती काप दिल्यानंतर तिथं साल निघत नाही. तर असं केल्यामुळं व्यवस्थित प्रमाणे गाठ वाढत नाही याच्यामध्ये. ह्या प्रकारे बघा, काही ठिकाणी जिथं जास्त फांद्या आहेत याप्रमाणे आपण अशा प्रकारची छाटणी करू शकतो. आता हे बघा, हे छाटणीच्या आधी जे मगाशी मी तुम्हाला झाड दाखवलेलं होतं, छाटणीच्या नंतर साधारणतः त्याचे फांद्या काढल्यानंतर तर ह्या प्रकारच्या गोष्टी आपल्याला छाटणी केल्यामुळे आणि छाटणी केल्यानंतर झाडाची उंची जाडी ह्या दोन्ही गोष्टी वाढतात. आपल्याला फक्त उंची गरजेची नाही तर त्या झाडाचं गर्त म्हणजे घेरा देखील वाढला पाहिजे. आणि छाटणी करण्यासाठी बऱ्यापैकी मार्केटमध्ये असणारे हत्यार बघा, ट्री ब्रँच लॉपर आहे, पोल प्रूनर आहे. झाडं जास्तच उंच जात असतील तर अशा प्रकारचे प्रूनर वापरा, थोडेसे पैसे जातील पण आपले झाडं होणार नाहीत. आणि छाटणी केल्यानंतर जर शक्य असेल, आपल्या इथं कुठं ड्रोन वगैरे लोक वापरत असतील तर साधारणतः सध्या 700 ते 1000 रुपये एका एकराला घेत आहेत, तर आपण ते घेऊन त्यांनी फवारणी करू शकतो बुरशीनाशकाची वगैरे. आणि झाडं लहान असताना जर छाटणी केली असेल जमिनीपासून 4-5 फुटांपर्यंत तर आपल्याला सहसा बोर्डो पेस्ट वगैरे हे आपण त्याच्यामध्ये लावू शकतो. तर अशा प्रकारे छाटणी करावी. तसंच दुसरा एक पार्ट येतो की विरळणी. ठीक आहे, आपण छाटणी व्यवस्थित केली आहे, झाडं आपण 6x6 फुटांवरती किंवा 10x10 फुटांवर, जर झाडं 6x6 फुटांवरती लावली असतील तर आपल्याला 5व्या वर्षी विरळणी करणं गरजेचं आहे. जर झाडं 10x10 फुटांवरती लावली असतील तर आपल्याला सरासरी आपण कोणत्या जमिनीत झाडं आहेत, जर माळरानावरती झाडं असतील तर 10व्या वर्षी, आणि जर काळ्या जमिनीत जिथं पाणी चांगलं आहे, जिथं वाढ चांगली आहे अशा जमिनीमध्ये असतील तर 7व्या-8व्या वर्षी सरासरी आपल्याला विरळणी करणं गरजेचं असतं. शास्त्रीय दृष्ट्या जर बघितलं तर विरळणी करणं गरजेचं आहे. शेतकऱ्यांनी असं समजू नये की बाबा माझी झाडं जातील आणि माझं उत्पादन कमी होईल, असं कधीही होत नाही. जरी तुम्ही 1000 झाडं समजा 25 वर्षापर्यंत ठेवली, जे तुम्हाला त्याच्यातून जेवढा पैसा मिळणार नाही तेवढी तुम्ही त्या 1000 झाडांमध्ये जर विरळणी केली 10व्या वर्षी 15व्या वर्षी आणि त्याच्या निम्मीत झाडं 500 झाडं जर ठेवली, 500 झाडांना जेवढे तुम्हाला पैसे मिळणार आहेत त्याच्या कमीत कमी 50% देखील तुम्हाला 1000 झाडांचे मिळणार नाहीत. मी परत एकदा सांगतो,
झाडं लावताना जवळच लावावी लागतात, जेणेकरून त्यांची एकमेकांशी स्पर्धा होऊन ते उंच वाढतील. साधारणतः 4थ्या-5व्या वर्षी किंवा 10व्या वर्षी आपल्याला विरळणी करणं गरजेचं आहे. विरळणी केल्यामुळं सूर्यप्रकाश आत येतो, झाडांना वाढीसाठी जागा मिळते आणि ते जे काही त्यांचं एकमेकांशी स्पर्धा होणार आहे, पाण्यासाठी असेल, पोषक द्रव्यांसाठी असेल किंवा लाईटसाठी असेल, प्रकाशासाठी असेल, ही स्पर्धा मॅनेज केली जाऊ शकते आणि आंतरपिकं जास्तीत जास्त आपण छाटणी विरळणी केल्यामुळे तिथं जागा मिळते ना, अशा जागेमध्ये जी सावली सहन करणारी पिकं आहेत अशी पिकं घेऊ शकतो. चारा पिकं घेतली जाऊ शकतात, पाणी असेल, जमीन काळी असेल तर हळदी सारखी पिकं घेतली जातात, ते आपण येणाऱ्या याच्यात बघणारच आहोत. विरळणी केल्यानंतर फायदे काय होते? एक आपली सर्वसाधारण धारणा असते की जास्त संख्येमध्ये झाडं लावली की मला जो मोबदला मिळणार आहे किंवा मला जे पैसे मिळणार आहेत ते जास्त मिळतात. पण वनशास्त्रामध्ये असा नियम आहे की ठराविक कालांतरामध्ये त्या झाडांचं छत एकमेकांना स्पर्श करतं आणि ते ज्यावेळी स्पर्श करतं त्यावेळी खोडाची जाडी वाढण्यासाठी आपल्याला काही झाडं त्यातून काढणं गरजेचं आहे. बागेमध्ये विरळणी किंवा थिनिंग करताना वृक्षांच्या दर्जेदार वाढीसाठी, विपुल सूर्यप्रकाश खाली येण्यासाठी, पर्याप्त जागा मिळण्यासाठी, पाणी आणि पोषक द्रव्य उपलब्ध करण्यासाठी, तसेच रोगग्रस्त, कीडग्रस्त, विकृत, मेलेली, फांद्या तुटलेली, तणावयुक्त झाडं काढण्यासाठी विरळणी करतात. मी परत एकदा सांगतो, बागेमध्ये विरळणी ह्या तंत्राचा उपयोग व्यवस्थित सूर्यप्रकाश येण्यासाठी, पर्याप्त जागा मिळण्यासाठी, पाणी पोषक द्रव्याबरोबरची स्पर्धा होते ती कमी करण्यासाठी, जसंच आपल्या बागेमध्ये जी काही रोगग्रस्त झाडं आहे, ज्यांचा शेंडा तुटलेला आहे, जी विकृत झाडं आहेत, जी मरायला आलेली आहेत, जी झाडं तणावामध्ये आहेत, अशी झाडं काढावी लागतात. सघन जिथं आपण लागवड म्हणजे हाय डेन्सिटी लागवड केलेली आहे तिथं जमिनीच्या गुणवत्तेनुसार आणि झाडांच्या घनतेनुसार विरळणीच्या झाडांची संख्या निर्धारित करावी. आता बघा इथं एक तुम्हाला आहे, आपण एका हेक्टरला साधारणतः 1111, मी एकर नाही म्हणत, 1 हेक्टर म्हणतोय, 2.5 एकराचा 1 हेक्टर, याच्यामध्ये साधारणतः 1111 झाडं ज्यावेळी आपण लावावी लागतात, कारण की उंची वाढते. आणि जर नाही लावलं तरी चालेल, व्यवस्थित अंतर जर ठेवलं तरी चालेल, पण तर व्यवस्थितरित्या त्याची वाढ होऊ शकते. नंतर साधारणतः 5व्या किंवा 6व्या वर्षानंतर जर आपली 3x3 वरती म्हणजे 10x10 फुटांवरती असेल, 6व्या किंवा 8व्या वर्षांमध्ये आपण लागवडीमध्ये काही एक झाड ठेवून एक झाड काढायचं, हे जनरली केलं जातं. जर आपल्याला तसं करायचं नसेल तर कमीत कमी 30% ते 35% झाडं काढणं गरजेचं आहे. आणि ह्याच्यामध्ये जी झाडं चांगली नाहीत, जी झाडं मरणोक्त झालेली आहेत अशी झाडं तुम्ही काढू शकता, जेणेकरून 500-550 पर्यंत झाडं आपण ठेवू शकतो, जी आपण हार्वेस्ट करू. जर महोगनीची लागवड 6x6 फूट या अंतरावर केली असल्यास 5व्या वर्षी, तसंच 8व्या किंवा 9व्या वर्षी, तसंच 12व्या वर्षी अशा एकूण 3 विरळण्या कराव्या लागतात. पहिल्या 2 विरळणीमध्ये एकाड एक झाडाची कापणी करून 50% वृक्ष संख्या कमी करावी लागते. म्हणजे ज्यावेळी आपण एका हेक्टरमध्ये सरासरी 2500 झाडं लावतो, त्यामध्ये पहिली विरळणी 4थ्या-5व्या वर्षी केल्यानंतर आपण झाडं किती काढणार? 50%, म्हणजे 2500 मधली 1250 झाडं राहिली. परत आपण 8व्या किंवा 9व्या वर्षी परत 50% विरळणी करणार, एकाड एक झाड काढणार, परत राहिली किती झाडं? 1200-1250 मधले सरासरी 600 झाडं राहिली. आणि परत 12व्या किंवा 15व्या वर्षी काही झाडं काढणार, त्याच्यामध्ये 20 ते 30% झाडं काढणार, त्याच्यामध्ये राहतात 400-450 झाडं. पण ही जी 450 झाडं आहेत ही सरळ वाढलेली असतात, याच्यामध्ये जास्तीत जास्त लाकूड निघतं आणि त्या लाकडाला चांगली किंमत मिळू शकते. कमी घनता असलेल्या भागामध्ये म्हणजे जिथं आपण 10x10 फुटांवरती झाडं लावलेली आहेत, म्हणजे एका हेक्टरी 1111 झाडं आहेत, अशा वेळी कमीत कमी एक आपल्याला विरळणी 6व्या-7व्या वर्षी जी 50% करायची आहे, त्यानंतर 12व्या वर्षी मग त्यातले आपल्याला 20 ते 30% झाडं काढायची आहेत. हे असं केल्यामुळे झाडांमधली स्पर्धा कमी होते, घेर वाढतो. कारण शेवटी बाजारामध्ये तुमचं झाड किती घेराचं आहे, 1-2 फुटाचा आहे, 3 फुटाचा आहे, 4 फुटाचा आहे, 6 फुटाचा आहे, जेवढं जास्त घेर, जेवढं जास्त सरळ, तेवढे झाडाच्या लाकडाला किंमत आणि तेवढं जास्त लाकूड घनफुटामध्ये निघतं. तसंच आता हे तेच सांगितलेलं आहे की जर 1111 झाडं लावल्यानंतर साधारणतः 8व्या वर्षामध्ये 250 झाडं आपण काढतो आणि त्या बागेमध्ये 250 झाडं राहतात. पण ती 250 झाडांचं जे आहे ते एक झाड सरासरी 15 ते 20 घनफुटाचं राहतं. त्यामुळे 15 ते 20 घनफुटाचं राहिल्यामुळे 400 ते 500 घनफूट लाकूड म्हणलं तरी त्याच्यामधून निघतं. तसंच 6x6 मध्ये जी लागवड केलेली आहे त्याच्यामध्ये 12व्या वर्षी साधारणतः 400-450 झाडं राहतात. हे देखील झाडं मोठ्या प्रमाणामध्ये येऊन 800 ते 1000, 800 ते 850 घनफुटापर्यंत लाकूड त्याच्यामधून मिळतं. आता हे बघा, हे सागवानाचे फोटो आहेत.
लोकांनी 12 वर्ष याच्यामध्ये हेच केली नाही, विरळणीच केली नाही पहिल्या फुटामध्ये. बाहेरची थोडीशी झाडं मोठी वाटतात, आत बघा आतमध्ये झाडं हे होत आहे. पण तेच इथं बघा झाड याच्यामध्ये विरळणी केल्यामुळे याच्यामधल्या झाडांची संख्या बघा ते व्यवस्थित आहे, झाडांचा घेरा चांगला आहे. ही साधारणतः 15 ते 20 घनफूट सागवानाची झाडं निघतात, त्यामुळे विरळणी करणे गरजेचं आहे. हे झालं सर्व. आता आपण म्हणतो की कीड व्यवस्थापनाचं आणि रोग व्यवस्थापन बघूया. जनरली आपण झाडं लावल्यानंतर 1 वर्षामध्ये किंवा 1.5 वर्षामध्ये याच्यावरती ह्या एका आळीचा प्रादुर्भाव होतो. ही आळी याच्यामध्ये आत जाते शेंड्यामधून आत गेल्यानंतर ते आतला जो सॅपूटचा पार्ट आहे तो सगळा पोखरते आणि बऱ्यापैकी मे जुलै नंतर म्हणजे ज्यावेळी ह्युमिडिटी पावसाळा वगैरे चालू होतो त्यावेळी हे मोठ्या प्रमाणात होतं आणि ते शेंडात जातो. शेंडा गेल्यानंतर शेजारी नवीन फुटवा येतो. हा फुटवा आल्यानं आपल्याला काहीच फायदा होत नाही, कारण की ही झाडं ही जाळण्यासाठी आपण वापरत नाही, ही झाडं वापरतो आपण प्लायवूडसाठी किंवा फर्निचरसाठी. मग त्याच्यामध्ये हे असं झाल्यानंतर काही उपयोग होत नाही. त्याच कीटकाची साधारणतः 30-35 ते 40 दिवसाचं याचं लाईफ चक्र आहे, जीवनचक्र आहे आणि याच्याप्रमाणे मोठ्या प्रमाणात हे होते. त्यामुळे आपल्याला ही वेळेत आपल्याला काळजी घेणे गरजेचं आहे. ज्यावेळी आपण 1-2 झाडं आपल्याला शेंडा त्याचा मेलेला दिसेल, जसं वांग्यामध्ये जनरली होतं ज्यावेळी शूट अँड फ्रूट बोरर लागतो त्यावेळी, तसंच याच्यामध्ये देखील होतं. शेंडा गेलेला असं वाटतं त्यावेळी आपल्याला ड्रेंचिंग करणं, कीटकनाशकाची एखादी फवारणी करणं गरजेचं आहे आणि बऱ्यापैकी झाडं अशी होतात आणि ज्यांनी आपल्या झाडाची क्वालिटी कमी होते. तसंच म्हणजे उपाय काय आहे त्याच्यामध्ये? एक उपाय जनरली याच्यामध्ये असा स्ट्रॉंग कोणताच उपाय नाही, पण पहिली गोष्ट आहे की व्यवस्थित आपण निगा राखली पाहिजे आपल्या बागेची. तण नाही तिथलं व्यवस्थित काढलं पाहिजे, तिथं जास्त घाण नसावी आपल्या बागेमध्ये. त्याचबरोबर काही आपण मिक्स झाडं लावू शकतो. काही लोक याच्यामध्ये बऱ्यापैकी काही लोकांनी सीताफळ लावलेलं आहे किंवा आपण बाउंड्रीला दुसरी झाडं जर असतील तर ते झाडं लावल्यानंतर ह्याच्यावरती कमी प्रमाणात रोग येतो. तसंच आपल्याकडे काही कीटकनाशक क्लोरोपायरिफॉस आहे किंवा डायमिथॉएट आहे, मोनोक्रोटोपास आहे, हे काही शिफारशी केलेल्या आहेत काही रिसर्च ऑर्गनायझेशननी. KFRI म्हणजे जी केरळची संस्था आहे जी याच्यावरती काम करते त्यांनी सांगितलेलं आहे की डायमिथॉएट 0.5% जर मारलं तर सरासरी 100% पर्यंत शूट बोररचं कंट्रोल मिळतो. तसंच सध्या प्रोक्लेम आहे ते 7 ते 10 मिली 15 लिटर पाण्यामध्ये टाकून आपण फवारू शकतो. तर हे बेसिक गोष्टी करू शकतो किंवा निंबोळी आर्क देखील फवारू शकतो किंवा निंबोळी पेंट बुडाशी घालू शकतो, त्याचबरोबर ड्रेंचिंग करू शकतो. ह्या गोष्टी केल्यानं हे होतं. तसंच हे होतं बघा. अजून एक दुसरी आहे बऱ्यापैकी बार्क इटिंग कॅटरपिलर, झाडाची साल आणि खोड खाणारी आळी म्हणतात, याला साल खाणारी आळी म्हणतात. हे आळी अशा प्रकारे तिथं जर तुम्हाला काही दिसत असेल विष्ठा वगैरे त्याची, तर आपल्याला समजलं पाहिजे की आपल्या झाडावरती ह्या आळीचा बार्क इटिंग कॅटरपिलरचा प्रादुर्भाव झालेला आहे. परत आपल्याला जे सांगितलं डायमिथॉएट असेल, मोनोक्रोटोपास असेल, याची फवारणी आपल्याला करणं गरजेचं आहे. कीड नियंत्रणासाठी 10 मिली डायक्लोरोवास किंवा पेट्रोलने भिजवलेले कापसाचे बोळे जे असतात ते त्या याच्यामध्ये ठेवल्यानंतर ते 100% पर्यंत त्याचा मृत्यू होऊ शकतो. आणि किंवा सेल्फॉस किंवा नॅफ्थॅलिनच्या गोळ्या मिळतात, त्या गोळ्या आणून देखील आपण हे करू शकतो जेणेकरून ह्या रोगाचं कंट्रोल केलं जातं. तसंच काही ठिकाणी वाळवीचा प्रादुर्भाव येतो, त्यामुळे क्लोरोपायरिफॉस वर्षातून 2दा तरी पावसाळ्यात तरी सहसा याची ड्रेंचिंग करावं जेणेकरून वाळवी वगैरे लागणार नाही. हुमणी वगैरे काही असेल तर त्याचा हे होईल, तर वाळवीचा देखील प्रादुर्भाव होतो. तसंच एक लीफ कटर माशी म्हणून आहे, ती देखील याची माशी खाते. ही जनरली जास्त काही मोठी डॅमेजिंग नाही, तरी देखील निंबोळी अर्क वगैरे जर आपण फवारणी केली तर याचा आपल्याला व्यवस्थितपणे नियंत्रण केलं जाऊ शकतं. तसंच व्यवस्थित आपण प्रुनिंग वगैरे केली नाही तर स्टेम कॅन्कर होतो या पद्धतीत. मग हे स्टेम कॅन्कर होऊ नये म्हणून प्रुनिंग केल्यानंतर जनरली कॉपरयुक्त बुरशीनाशकाची जर फवारणी केली 1% तर ते व्यवस्थितपणे याची होणार. तसंच ट्रायकोडर्मा वगैरे हे देखील आपण आपल्या बागेमध्ये वापरू शकतो, झाडांना देऊ शकतो जेणेकरून रोग होणार नाही. तसंच काही ठिकाणी जिथं जमिनीमध्येच काही प्रॉब्लेम्स आहेत अशा ठिकाणी मूळ कुजतंय किंवा पाणी साचून राहिल्यानं देखील मुळं वगैरे कुजतायत किंवा ऑलरेडी त्याच्यामध्ये अशा बुरशी आहेत, त्याच्यामुळे बॅक्टेरियल विल्ट सारख्या गोष्टी होत आहेत. त्यामुळे व्यवस्थित आपल्याला ड्रेंचिंग, बुरशीनाशक असेल बुरशीनाशकासाठी ड्रेंचिंग करणं किंवा कीटक वगैरे असतील तर त्याच्यासाठी आपल्याला क्लोरोपायरिफॉसचं ड्रेंचिंग करणं गरजेचं आहे, ज्याच्यामुळे झाडांची मुळकूज किंवा झाडांचं मर होणार नाही. कारण की पहिल्या वर्षी मर झाली तर ठीक आहे आपण झाडं बदलू शकतो, पण 3ऱ्या-4थ्या वर्षी झाल्यानंतर हे आपलं नुकसान मोठ्या प्रमाणात होतं. त्यामुळे व्यवस्थित काळजी घेणे गरजेचं आहे. साल देखील कुजते, साल कुजू नये म्हणून त्यामुळे पाणी वगैरे व्यवस्थित देणं गरजेचं आहे. बागेची घाण बघा, जिथं घाण जास्त आहे ज्या बागेमध्ये तुम्ही बघा फोटोच्या पाठीमागे तण दिसतंय, कुठं वाळलेला चारा दिसतोय, अशा ठिकाणी हे गोष्टी होतात. त्यामुळे क्लिअर राहणं, आपली बाग व्यवस्थित राहणं गरजेचं आहे. सगळ्यात महत्वाचं आहे की उत्पादकता. तुम्हाला मे बी भरपूर लोक तुम्हाला अप्रोच करत असतील, तुम्हाला
ह्या झाडापासून भरपूर पैसे मिळतात. तर असं काही होत नाही. सरासरी 15 वर्षाचा कालावधी लागतो. बऱ्यापैकी 15 ते 20 वर्षांच्या कालावधीसाठी याची शेती केली जाते. 15 वर्षामध्ये हे तयार होतं. काही ठिकाणी व्यवस्थित जर पाणी खतं वगैरे असतील तर हे चांगल्या प्रकारे 12 वर्षामध्ये देखील तयार होतं. झाडांची कापणी करण्यासाठी झाडांचा व्यास हा सरासरी 40 सेंटीमीटरचा असावा किंवा त्याच्यापेक्षा मोठा असावा, जेणेकरून 10 आणि जो मेन त्याचं बुंदा आहे किंवा खोड आहे ते कमीत कमी 10 ते 12 मीटर उंचीचं, म्हणजे 30 ते 35 फुटांचं आपल्याला सरळ ह्या फोटोमध्ये दाखवल्याप्रमाणे लाकूड मिळावं, जेणेकरून एका झाडापासून सरासरी 15 ते 20 घनफुटापर्यंत विक्रीयोग्य लाकूड मिळू शकेल. मी परत एकदा सांगतो, झाडं जास्त जवळ लावल्यानंतर 20 घनफूट 30 घनफूट निघत नाही. झाडांना व्यवस्थित अंतर लागतं, झाडांना व्यवस्थित निगा राखते. ह्या सगळ्या गोष्टी जर केल्या तरच 15 ते 20 घनफूट निघेल. नाहीतर काही ठिकाणी जर व्यवस्थित निगा नसेल तर 1 घनफूट निघणं देखील अवघड आहे चांगलं लाकूड. त्यामुळे ह्या काळजी घेणं गरजेचं आहे. तसंच जर आपण एक हा छोटासा हे आहे, समजा आपण हेक्टरी 1111 झाडं लावली, किमान हेक्टरी 2.5 एकरामध्ये 10 बाय 10 फुटांवरती. पहिली विरळणी 5व्या ते 6व्या वर्षी करून आपण 50% झाडं काढली तर राहतात किती? 550. दुसरी विरळणी 8व्या ते 10व्या वर्षी करून 20 ते 25% झाडं काढतोय, त्याच्यावेळी राहतात टोटल झाडं 400 ते 430 झाडं राहतात. 15व्या वर्षी सरासरी 6 ते 7 मीटर उंचीचा योग्य असा बुंदा मिळतो, ज्याची व्यास साधारणतः 30 ते 40 सेंटीमीटरचा असतो. ह्या झाडांपासून सरासरी कमीत कमी 15 घनफूट, जास्तीत जास्त जर बाग एकदम आयडियल असेल तरच 30 घनफूट, नाहीतर तुम्ही 10 घनफूट धरलं तरी चालेल. साधारणतः 15 ते 30 घनफूट लाकूड निघतं. बाजारातील जर दर हा ठोकळ मानानं दर धरलेला आहे 500 रुपये. 500 रुपये जर दर असेल तर एका झाडापासून 7,500 ते 15,000 पर्यंत होऊ शकतात. पण हे कधी होऊ शकतात? जर सगळ्या गोष्टी शास्त्रीय पद्धतीने करत असेल तरच होऊ शकतात. तर एकूण आपली झाडं 400, सरासरी 10,000 रुपये जर धरले तर 35 ते 40 लाख रुपये. लगेच हे करू नका, असं हा फक्त कागदावरचे रेट आहेत. ह्याच्यासाठी सर्व गोष्टी व्यवस्थित करणे गरजेचं आहे. त्यामुळे रोपण एकूण काही थोडाफार खर्च काढणीसाठी खर्च जर आपण दिला काय तर हे होतं. सगळ्यात आता महत्वाचं आहे की बाजारभाव मी परत एकदा सांगतो, माझ्याकडे सध्या कोणीही विक्रीसाठी नाही. मी सध्या पण गुजरातला मी थोडेसे प्रयत्न करत आहे. मी गुजरातला सध्या पाठीमागच्या 3 महिन्यामध्ये व्हिजिट करून आलो. तिथं एका शेतकऱ्याच्या ठिकाणी 18 वर्ष जुनी महागणी होती. त्या महागणीचा आम्ही सध्या डाटा वगैरे घेतला, त्याची उंची जाडी ह्या सगळ्या माहिती घेतल्या आणि ह्या माहितीच्या आधारे बघितलं की साधारणतः 10 ते 12 घनफुटापर्यंत लाकूड शेतकऱ्याच्या बांधावरती निघतंय. त्याचबरोबर तिथं आम्ही चौकशी देखील केली. तिथं त्या नवसारीच्या भागामध्ये बऱ्यापैकी पॅकेजिंग इंडस्ट्री म्हणजे बॉक्स वगैरे करणाऱ्या इंडस्ट्री भरपूर होत्या आणि त्यांच्याशी आम्ही ज्यावेळी बोलत असताना त्यांच्याशी विचारलं की एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये आमच्या इथं महाराष्ट्रामध्ये लागवड चालू आहे, भविष्यामध्ये तुम्हाला जर माल एका ठिकाणी जर जास्त मिळत असेल तर तुम्ही येऊ शकता का? तर त्यांच्याकडून काही लोकांकडून आम्हाला चांगला रिस्पॉन्स भेटला की होय, पण अजून तरी हे काही फिक्स नाही, पण प्रयत्न चालू आहेत. येणाऱ्या 1-2 वर्षामध्ये आम्ही ते करणार, म्हणजे चांगल्या प्रयत्न करून त्या लोकांना, कारण की तो मोठ्या प्रमाणामध्ये फॉरेस्ट डिपार्टमेंटच्या सबसिडीमुळे लोकांनी झाडं लावलेली आहेत. तर साधारणतः हे ऑनलाईन रेट आहे, पण सरासरी तुम्ही धरून चाला की साधारण कमीत कमी 350 रुपये ते 500 रुपये पर्यंत घनफुटाला दर. याच्यापेक्षा जास्त जर कंपनी जर खरोखर आल्या आपल्या इथं, जर चांगल्या प्रकारचे प्लांटेशन झाले, लोकांनी लावलेलं आहे मोठ्या प्रमाणामध्ये, पण शास्त्रीय दृष्ट्या त्याची काळजी घेत नाहीत, निष्काळजीपणा भरपूर आहे. त्याच्यामुळे जे आपण म्हणतोय की 10 घनफूट लाकूड निघेल, 15 घनफूट लाकूड निघेल, 20 घनफूट निघेल, हे शक्य त्यावेळी होतं ज्यावेळी आपण चांगल्या प्रकारे करतो. तर काही आंतरपिकं देखील आहेत. जर काही लोक लावत असतील, पहिल्या वर्षी जी तुम्ही तुमच्या भागामध्ये जी काही पिकं घेता ती तुम्ही लावू शकता. दुसऱ्या वर्षी आपल्या इथल्या बागेची सावली वगैरे किती प्रमाणात आहे हे बघून तिथली पिकं ठरवावीत. तसंच 3ऱ्या-4थ्या वर्षी ज्यावेळी आपल्याकडे जर पाणी असेल तर त्या पद्धतीत काही आपण फळपिकं वगैरे उन्हाळ्यामध्ये घेऊ शकतो. त्याचबरोबर इंटरक्रॉपिंग मध्ये पहिले 2-3 वर्षामध्ये ज्यांना काही आंबा किंवा आंबाच म्हणतोय, पपई किंवा केळी सारखी पिकं घ्यायची असतील तरी ती घेऊ शकतात. झाडं बांधावरती लावली तर आत वेगवेगळ्या प्रकारची किंवा वेगवेगळ्या बागा देखील आपण
करू शकतो. जसजसं त्याची सावली वाढत जाईल तशी सावलीमध्ये तग काढणारी पिकं किंवा चारा पिकं चांगल्या प्रकारे घेऊ शकतो. अंजन, दामन, शायलो ही चारा पिकं चांगल्या प्रकारे येतात. पाणी असेल तरी आपण ह्या गोष्टी करू शकतो. अंतर देखील महत्वाचं आहे. जर जास्त 50% पेक्षा जास्त सावली असेल तर 60 ते 70% पर्यंत उत्पादनामध्ये घट होते. त्यामुळे ह्या गोष्टी करणं गरजेचं आहे. ही काही मी पिक्चर्स तुम्हाला दाखवतोय. हे साधारणतः 4 वर्षाचा इंदापूरचा इथला फोटो आहे. त्यांनी ऊस लावलेला होता, पण मी त्यांना शेतकऱ्यांना सांगितलं की आता इथून पुढे तुम्ही ऊस लावू नका, चारा पिकं वगैरे अशी पिकं घ्या. पाणी असेल तर तुम्ही हळद देखील लावू शकता. तर हे आहे. काही ठिकाणी डाळिंब लावलेला आहे, काही ठिकाणी मेथी घास वगैरे लावलेला आहे, पपईची देखील लागवड केलेली आहे. काही शेतकऱ्यांनी त्याच्यामध्ये बघा, तुम्ही इथं बघत असाल कोथिंबीर लावून त्याचबरोबर आपलं हे मलबेरी लावले, तुती लावलेली आहे. काही लोक बाजरी असेल किंवा ज्वारी असेल असे लावतात. कापूस देखील घेतलेला आहे. काही लोकांनी बऱ्यापैकी तुती वगैरे देखील लावलेली आहे. गहू चांगल्या प्रकारे येतो. पहिल्या 2 ते 3 वर्षांमध्ये गहू चांगला येतो. त्याचबरोबर कांदा वगैरे लावलेले आहेत. मका लोक घेत आहेत. प्राथमिक पहिले 3-4 वर्षापर्यंत आपण ही घेऊ शकतो. वेगवेगळ्या प्रकारची पिकं घेऊ शकतो. काही लोकांनी देखो बघा टोमॅटो देखील घेतलेला आहे. तर तुम्ही पिकं जर व्यवस्थित निगा राखत असाल तर चांगल्या प्रकारे घेऊ शकता. त्याच्यामध्ये काही प्रॉब्लेम नाही. हे काही असे नेपियर लावलेला आहे, केळी, मका घेतलेली आहे. तर माझा नंबर लिहून घ्या. तुम्हाला कसल्याही प्रकारची मदत लागत असेल की तुम्ही समजा बाग लावलेले आहे, काही प्रॉब्लेम्स येत असतील तर आम्ही साहजिकच तुमच्याशी कॉन्टॅक्ट करू, तुम्हाला त्याबद्दल माहिती देऊ आणि तुमची बाग, तुमची झाडं चांगली येतील याची काय येण्यासाठी आम्ही पुरेपूर मदत करू. पण हे लेक्चर ऐकून पहिल्यांदा मी परत एकदा सांगतो, जे काही नवीन लोक असतील ज्यांना लावायचं असेल, मार्केट असेल तर लावा. याच्यापेक्षा मी काही जास्त सांगू शकत नाही. मी प्रयत्न करत आहे याच्या लाकडीसाठी. काही जसं म्हटलं तर एक पुण्यामध्ये एक मिटकॉन नावाचे आहे, त्यांच्याबरोबर आम्ही टायअप केलेला आहे. कारण की त्यांनी बऱ्यापैकी मोहगनीचे प्लांटेशन लावलेले आहेत आणि त्यांच्याबरोबर आम्ही याच्यामध्ये बिझनेस मॉडेल्स आणून बाहेरची लोक म्हणजे जी लोक याचं लाकूड विकत घेतील ह्या लोकांना अप्रोच करत आहोत. येणाऱ्या काळामध्ये आम्ही अशा कंपनींबरोबर बारामतीमध्ये आम्ही त्यांच्याबरोबर एक वर्कशॉप देखील कार्यशाळा करणार आहोत, जेणेकरून आपल्या इथं ज्या शेतकऱ्यांनी झाडामध्ये इन्व्हेस्ट केलेलं आहे त्या शेतकऱ्यांची झाडांची विक्री व्यवस्थित होईल याच्यासाठी 100% आम्ही प्रयत्न करणार आहोत. तर धन्यवाद. मी परत एकदा कृषक ॲप यांचा ऋणी आहे की त्यांनी मला परमिशन दिली आणि वेगवेगळ्या गोष्टींवरती आपण बोलत होतो. त्याच शृंखलेमध्ये आपण मोहगनी या विषयावरती बोललो. आपले काही प्रश्न असतील तर आपण घेऊया. थँक्यू. मोहगनीची रोपे मिळतील का आपल्याकडे? ऍक्च्युली आमची संशोधन संस्था आहे. आम्ही रोप बनवत नाही, पण तुम्हाला जर बिया वगैरे कुठं हवे असतील तर त्याच्यासाठी आम्ही तुम्हाला चांगल्या ठिकाणून बिया आणायला मदत करू किंवा अशा काही 1-2 नर्सरी आहेत ज्यांच्याकडे चांगली रोपं आहेत त्यांना आम्ही सांगू शकतो. फक्त खात्री तुम्ही करा आणि तुमच्या यानं ते तुम्ही स्वतः त्यांच्याशी बोला आणि तुम्ही हे करा. कारण की भरपूर असं होतं सगळ्या गोष्टीत, काही वेळा रोपं विकण्यासाठीच काही लोक येतात. तर तसं न राहता त्याच्यामध्ये व्यवस्थित तुम्ही माहिती घ्या आणि मग या गोष्टी करा. अजून काही प्रश्न असतील तर आपण घेऊ.